शिवाजी महाराजांनी बरोबर माणसं घेतली होती 600. इथं 4-5च बसले तरी इथं बसल्या बसल्या शेजारच्या डुचकी देते. 10 वाजले आले ते थांबतात. शिवाजी महाराज पौर्णिमेची रात्र आहे, आकाशात उगवलेली वीज सुद्धा दुश्मन वाटावी अशी परिस्थिती आहे. पाय जरी असा पचाक खाली गेला आणि त्यातनं आवाज आला ना तरी सुद्धा तो आवाज दुश्मनाला जाईल काय काय ही मनामध्ये भीती आहे. जर त्या क्षणी आजचे मावळे असताना, आजचे मावळे लय भयानक आहे, मामाच्या गावाला गेले तरी म्हणता भोर भेटू मामाचं गाव. तुम्ही त्या काळात जर आमच्याकडे खरंच असता मोबाईल तर काही जणांनी तिकडे टाकला असतो व्हॉट्सअपला स्टेटसला भेटू विशाळगड. शिवाजी महाराजांची मावळे बघता बघता 600 माणसं विशाळगडावरून खाली येत आहे. गावच्या विकासासाठी महत्वाचा शेवटचा विचार तुमच्या समोर ठेवतोय मित्रांनो. 600 माणसं बरोबर विशाळगड खाली उतरून येत आहे, पण 600 माणसातला एक पण माणूस असा म्हटला नाही नीट चाल रे, तुला कळत नाही का माझ्या पायात पाय अडकवला, तुला समजत नाही डोक्याचा भाग आहे का नाही, चालतो कसा. अरे आमच्याकडे 10व्यात चालणारी माणसं सुद्धा नीट चालत नाही. 10व्यात चालताना सुद्धा एकमेकाच्या पायामध्ये पाय अडकून चालतात. अशा आमची जमात असताना शिवाजीराजे 600 माणसं खाली घेऊन येतात. 600 माणसातली 600 माणसं पन्हाळगडाकडे जात नाही. मध्ये मध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे शिवाकाशीदांचा वीर पराक्रम, तो शिवाकाशीदांचा वीर पराक्रम घडतो. शिवाकाशी शिवाजीराजांसाठी काम येतो. मध्ये घोडखिंडीमध्ये बाजीप्रभू स्वतःच्या रायगडाच्या छातीचा कोट करून बाजी उभा राहतो, पण राजांसाठी एक माणूस सुद्धा पुढे जाऊ देत नाही. माणसानं जिद्दी किती असलं पाहिजे माहितीये पोरांनो, बाबड्यांनो, किती जिद्दी असलं पाहिजे माहितीये. शिवाजी राजे बाजीप्रभू सकाळी लढायला सुरुवात केली, वेळ सकाळची 9. ठरलं असं होतं 61 किलोमीटर अंतर आहे काका, विशाळगड ते पन्हाळगड 61 किलोमीटर अंतर आहे. 61 किलोमीटर रात्री 12:30 वाजता. आमचे काही जण शिर्डीला पायी पायी जातात, तिकून आल्यावर 5-25 दिवस उठत नाही. आता साईबाबाला जाऊन आलो, आता काय उठायचं, 2-4 दिवस जरा आराम केला पाहिजे, एवढं लांब दर्शन घेऊन आलो ना आता काय उठायला लागल काय. 61 किलोमीटर शिवाजी राजे रात्रीतनं खाली उतरता. 61 किलोमीटर चालल्यानंतर सुद्धा आमचा बाजी रायगडाच्या छातीचा कोट करून उभा राहतो आणि सांगतो, राज जोपर्यंत हा बाजी जिताय ना तोपर्यंत राजा एक गनिमत काय, गनिमाचा आत्मा सुद्धा पुढे जाऊ शकत नाही. बाजी मृत्यूला सुद्धा सांगतो, हे मृत्यू घोडखिंडीच्या टोकावरती उभा राहा आणि सांग, तोफे आधी न मरे बाजी, सांगा मृत्यूला तोफे आधी न मरे बाजी, सांगा मृत्यूला. तोफेच्या अगोदर सुद्धा, तोफेला मृत्यूला सुद्धा घोडखिंडीच्या टोकावरती उभा राहणारा बाजी प्रभू खऱ्या अर्थानं आमच्यासाठी पुराणो ध्येयासाठीचा असला पाहिजे. आम्हाला कसं ध्येय ठेवायचं, आम्हाला बाजी प्रभूंसारखं ध्येय करायचंय. मला तुमच्याकडे